तर मित्रांनो आता आपण आलो शिरोळमध्ये. शिरोळमधून वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती राजर्षी शाहू विद्या मंदिरच्या कंपाऊंडला लागूनच शिरोळची फेमस राव भजी इथं मिळते. आणि या राव भजीला आता आपण राव भजी सेंटरला आता आपण भेट देणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला स्टॉलचं नाव सांगा आणि पत्ता सांगा सगळ्यांना. स्टॉलचं नाव राव कांदा भजी, शिरोळ, शिवाजी चौकात. बरं. स्टॉल आपला कधीपासून आहे? तरी तिसरं वर्ष चालू आहे. तिसरं वर्ष चालू आहे. स्टॉल वरती काय काय मिळतं आणि रेट जरा सांगा सगळ्यांना. आपल्या इथं वडापाव आहे आणि कांदा भजी फेमस. आपली कांदा भजी फेमस आहे. कांदा भजी फेमस आहे. ते आपल्याला 30 रुपये प्लेट मिळत आहे आणि वडापाव 10 रुपये. ओके ओके. साधारण टायमिंग कसं असतं? टायमिंग म्हणजे आता 4 वाजल्यापासून चालू असते संध्याकाळी 4 ते 10 वाजता. 4 ते 10 पर्यंत चालू असते. 4 ते 10 वाजता. साधारण किती किलो कांदा वापरताय रोजचा? तरी रोजचा आम्हाला इथं 60-65 किलो कांदा लागतो. 60 ते 65 किलो कांदा लागतो. हो. इथं 2-2 कढई का ठेवले तिथं? गिरायक आवरत नाही ना, एकाकडे होत नाही. म्हणजे एका कांद्यामध्ये गिरायक थांबत नाही ना जास्त वेळ. बरं. फास्ट करायला लागते ना. बरं. त्यामुळे एका कढईमध्ये हाफ फ्राय करून दुसऱ्या कढईमध्ये फुल फ्राय करत आहे. दोन्ही बी फ्राय, दोन्ही बी चालू असते. दोन्ही बी चालू असते. ओके. आणि इकडे युनिट आहे ते पार्सलचं युनिट आहे. ओके ओके. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही, इथं अशी संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. तर आता आपण प्रोसेस बघणार आहोत. आता ह्या पिठामध्ये काय काय आहे? आता जे आपलं बेसन पीठ, कांदा, कढीपत्ता आणि तेवढंच आहे. मित्रांनो समोर बघू शकता हे पीठ आता घरातून मळून आणलेलं आहे. आणि कांदा, कढीपत्ता, तसंच आपलं डाळीचं पीठ आणि बाकीचे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत. आणि समोर बघू शकता मित्रांनो इथे ह्या एका मोठ्या कढईमध्ये हे भजी सोडल्या जातात. तर मित्रांनो तुम्हाला इथं दाखवतो मी. तर सेटअप असा आहे की इथं 2 कढई असतात. एका कढईमध्ये हाफ फ्राय करून दुसऱ्या कढईमध्ये ते फास्ट फ्राय करतात. कारण आता ही पाठीमागे तुम्ही बघताय तर ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी ह्या अशा पद्धतीने 2 कढई इथं ठेवाव्याच लागतात. तर इथं छान पद्धतीनं भजी केलं जातं. दादा किती लोक तुम्ही या स्टॉलवरती असतात? स्टॉलवरती किती लोक असतात म्हणजे काम करायला? आम्ही तर 4 असतो. 4 जण लागतात. 4 जण लागतात. बरं. दोघे पार्सलला, दोघे माल काढायला. दोघं माल काढायला. बरोबर. दादा कुणाकडे शिकलात तुम्ही भजी करायला? शिकलो नाही तसं, असं स्वतः वडापावचा गाडा होता. बर. त्याचं वडापाव थोडं पीठ शिल्लक करायला त्यात कांदा टाकून बघितला. बर. ते थोडं कांदा भजी चालू केलं होतं, गिरायकांना आवडलं ना. आवडलं. त्यापासून चालू झालं वडापाव. कांदा भजी चालू केली. बघू शकता आता भजीचा घाणा इथं तयार होतोय. आणि हे साधारण दादा किती किलोची भजी काढली आपण आता? ही किती किलोची भजी येतात? ही आता हे एक कडे भरले की सर्व 40 प्लेट निघतात. 40 प्लेट भजी निघतील आता. ओके. कांदा भजी इथे या चौकात फेमस आहे. बर. आता ह्या चौकामध्ये 4 चाकी गाडीतून येणारी संख्या जास्त आहे. बर. 4 प्लेट, 10 प्लेट, 5 प्लेट अशी पार्सल घेऊन जातो. बर. तुम्ही पण घेऊन जाताय? हो, आवडीनं खाते. बघा मी पैसे आहेत माझ्या हातात, मी घ्यायलाच थांबलोय. बर. गर्दीमध्ये थांबलाय? हो. रोज नेतो. रोज भजी घेऊन जातो? हो, मला फार आवडतात कांदा भजी. बर बर बर. थँक्यू. ओके. आता भजी तिकडे तयार होतात तोपर्यंत इकडे पार्सलची लगबग चालू आहे. समोर बघू शकता इथं भजी देखील फ्राय करून घेतलेले आहेत. आणि इथं भजी जे फ्राय करून ठेवले. तर इथं पार्सलच्या युनिटला देखील 2 माणसं लागतात मित्रांनो, कारण गर्दी कंट्रोल होत नाही. तर इथं 2 जण या स्टॉलवरती पार्सल देण्यासाठी फक्त आहेत. बघा. नमस्कार. आपण आपलं नाव काय? माझं नाव विजय ढेरे. राहणार कुठले? शिर्टी. इथं स्टॉल वरती कधीपासून येताय तुम्ही आणि काय काय घेताय जरा सांगा. आम्ही कायम कांदा भजी यांची चांगली आहे, 1 नंबर आहे. बर. आणि कायम आम्ही पार्सल घेऊन जातो. कांदा भजी आता पण 2 पिशव्या पार्सल घेतलेले आहेत? होय, 6 प्लेट घेतलेली. बर. कायम भजी घेऊन जाता? काय भजी बद्दल काय सांगाल तुम्ही? काय वैशिष्ट्य? एकदम वैशिष्ट्य म्हणजे कुरकुरीत असतात, टेस्टी 1 नंबरची टेस्ट आहे. बर. इतर पेक्षा वेगळी आहे. इतर भजी स्टॉल पेक्षा वेगळी आहे. शिरोळामध्ये आल्यानंतर इथे येऊन भजी खाल्लीच पाहिजे. कांदा भजी टेस्ट केलीच पाहिजे. त्याशिवाय शिरोळ आले असं म्हणता येणार नाही. म्हणता येणार.
मित्रांनो पार्सलचं युनिट इकडे तुम्ही बघू शकता, इथं 2 जण पार्सलसाठी आहेत आणि इथल्या भजी ज्या आहेत त्या इथं पार्सल केल्या जातात. आणि तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती आहे आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी इथं दोघं पार्सलसाठी ठेवले आहेत लोक. आता संध्याकाळची वेळ झाली जेवणाची, लोक घरी भजी घेऊन जातात. तर मित्रांनो आता समोर तुम्ही चेक करू शकता, ही भजी छान कलर मध्ये आता फ्राय झालेले आहेत आणि दादा आता वेगळ्या प्लेटमध्ये वेगळ्या बुट्टीमध्ये आता ही भजी काढली जाते. तर बघू शकता तुम्ही इथं ही भजी छान पद्धतीने आता ही फ्राय झालेली आहेत आणि तेल निथळून ही आता वेगळ्या प्लेटमध्ये काढली जाते. आता ही खमंग खुसखुशीत कांदा भजी आपल्या समोर आता तयार आहे. आणि आता काकांना भजी मिळाले तिथे समोर बघू शकता. काका खुश आहेत? बरोबर. आणि ह्या रस्त्याला जाणारे प्रत्येक प्रवासी ते घेऊन जातात, भजी पार्सल घेऊन जातात. घेऊन जातात. कोणी इथं वास आला तो पुढे जात नाही. म्हणजे वासावरूनच इथं भजीचा गाडा ओळखला जातो. ओळखलं नाही ते ठरवूनच त्याच्यात नाही, इथं चांगली मिळतात. इथंच चांगले मिळतात. बरोबर बरोबर. कारण इथं आता 30 रुपये प्लेट आहे, गावात 25 आहे, तरी पण इतकी भाजी लोक घेऊन जातात. आणि छान सुगंध आहे भजीचा. कारण म्हणजे त्यांची चव आहे. खरं आहे. थँक्यू. तर काही भागामध्ये मित्रांनो याला खेकडा भजी देखील म्हटलं जातं, कारण खेकड्याच्या आकाराचे दिसतात. आणि तुम्ही त्यांना आता ही खमंग भजी फ्राय करून तयार आहेत आणि आता ही पार्सलला दिली जाते. तर इथं चेक करू शकता मित्रांनो, मॅडमने आता ही भजी फ्राय करायला टाकली, पार्सलसाठी घेतलेली आहे. आणि इथं पटापट तुम्ही लगेच बघू शकता, गर्दी कंट्रोल करण्यासाठी पटापट इथं पार्सल दिलं जातं. दादा नमस्कार. बोला. भजी खायला कधीपासून येताय तुम्ही आणि 2 वर्ष झाले येते. 2 वर्ष झाली येत आहे. बरं, काय आवडतं इथं भजी? भजी तेल आणि कांदा भजी बी आवडतात आम्हाला. काय बरं, नेहमी घेऊन जाताय की कसं काय? नेहमी घेऊन जाते मी. नेहमी घेऊन जाताय? गरीब घेऊन जाते पार्सल. बरं, काय भजीमध्ये वेगळं काय असं? वेगळं काय चांगले आहे खायला. चव चांगली आहे. ओके. मित्रांनो संध्याकाळचं 7चं टायमिंग होत आलंय आणि गर्दी देखील तुम्ही आता बघताय अजून वाढतच चालली आहे. आणि आता केलेली भजी ही पटापट अशी पार्सल दिली जाते तिथे. अशा पद्धतीनं पार्सल करून लोकांचं चालू, कारण पावसाचं वातावरण झालंय, थोड्या वेळातच पाऊस येईल असं वाटतंय आणि त्यामुळं इथं स्टॉलवरती गर्दी अजूनच वाढेल. नेहमीच गर्दी असते, पण आता पावसाच्या वातावरणामुळे अजून गर्दी इथं वाढेल. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही शिरोडमध्ये याल तेव्हा शिवाजी चौकामध्येच राजर्षी शाहू विद्या मंदिरच्या बरोबर भिंतीला लागूनच म्हणजे समोरच राव कांदा भजी म्हणून इथे एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलला आज आपण भेट देणार आहोत. आणि समोर जी कांदा भजी बघताय ही गरमागरम कांदा भजी कशा पद्धतीने तयार केली जातात मी एकदा क्लोजअप दाखवतो. तर ही गरमागरम कांदा भजी कशी केली जातात ते आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो आता आपण ही भजी घेतलेली आहेत आणि ह्या भजी प्लेटचा रेट आहे 30 रुपये आणि 4 भजी दिली जातात. त्यासोबत इथं मिरची देखील आहे आणि बघू शकता ही भजी म्हणजे जम्बो भजी आहेत ऍक्च्युली. अशी भजी मी आजपर्यंत इतकी मोठी भजी आपल्या सांगली कोल्हापूरमध्ये कुठेच खाल्लेली नव्हती. खूप छान पद्धतीनं ही भजी केली जातात आणि इतकी मोठी भजी असून सुद्धा आतून कच्ची राहत नाहीत. मी तुम्हाला दाखवणार आता. अक्षरशः जम्बो साईजची ही भजी आहेत, माझ्या हाताच्या वरून अंदाज तुम्ही घेऊ शकता. आणि ही इतकी मोठी असली तरी पण खूप छान पद्धतीनं फ्राय केलेली आहेत. आतून तुम्ही बघू शकता कुठेही कच्ची राहिलेली आहेत. आतून कांदा देखील खूप छान पद्धतीनं फ्राय झालाय आणि यामध्ये मी टेस्ट करून तुम्हाला दाखवू शकतो. आता ही भजी करताना नक्कीच डाळीचं पीठ त्यांनी वापरलेलं आहे, कांदा आहे, त्यामध्ये कढीपत्ता आहे आणि चवीप्रमाणे मीठ, चटणी आणि यामध्ये सगळ्यात जास्त छान फ्लेवर जो येतोय धण्याचा. धने जे आहेत ते अखंड टाकलेले त्यामध्ये आणि खाताना ते दाताखाली येतात आणि त्यामुळे खूप छान अशी चव लागते. आता ते आपण टेस्ट करून बघूयात. सुपर, छान असा आरोमा मित्रांनो तोंडामध्ये दरवळतोय. जे काही मसाले घातलेले आहेत तर त्या सगळ्या मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर येतोय. मित्रांनो याची चव तशी शब्दामध्ये नाही सांगू शकणार, तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी यायला लागेल. दाखवलेल्या पत्त्यावरती या आणि हे सगळी भजी टेस्ट करा. आणि वरचं आवरण जे आहे ते इतकं छान कुरकुरीत आणि खमंग आहे ते काय विचारू नका मित्रांनो.
आणि कांदा खूप छान पद्धतीनं फ्राय झाल्यामुळं त्याचा एक गोडसर चव या भजीमध्ये एक छान पद्धतीनं इथं मेल्ट झालेली आहे. वा. अतिशय जबरदस्त मित्रांनो. जेव्हा कधी तुम्ही मित्रांनो शिरोळमध्ये याल वाडीला जाताना, नरसोबा वाडीकडे जाताना तुम्हाला शिरोळमधून यावं लागत असेल तर या शिरोळच्या शिवाजी चौकामध्ये संध्याकाळी 5 नंतर हा स्टॉल लागतो. त्या स्टॉलवरती या आणि भजी एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.